महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला एक कॅल्क्युलेटर दाखवणार आहे की ज्या कॅल्क्युलेटरमध्ये तुम्ही तुमचं बेसिक टाकायचं आहे जून महिन्यातलं. त्यानंतर तुम्हाला जुलै महिन्यामध्ये म्हणजे या ठिकाणी जून महिन्यामध्ये आपल्याला जे आपला पगार होता याच्यामध्ये जे बेसिक होतं, जुलै महिन्यामध्ये आपल्याला 3% इन्क्रीमेंट भेटलेले आहे. सोबतच शासनानं 46% वरून 50% महागाई भत्ताही केलेला आहे. आणि ज्या वेळेस महागाई भत्ता हा 50% होईल किंवा 50%ला क्रॉस करेल त्यावेळेस घर भाडं जे आहेत, जर तुम्हाला 9% भेटत असेल तर ते 10% मिळणार आहे. जर तुम्हाला 18% मिळत असेल तर ते 20% होणार आहे. आणि जर 27% भेटत असेल तर ते 30% होणार आहे. तर घरभाड्याच्या भत्त्यामध्ये सुद्धा फरक पडणार आहे. म्हणजे 3% इन्क्रीमेंट आहे. त्याचबरोबर तुम्हाला 4% महागाई भत्ता भेटणार आहे. सोबतच 1%, 2% किंवा 3% आपल्या शहराच्या लोकसंख्येनुसार आपल्याला घरभाड्याचा भत्ता जो आहे तोही वाढवून मिळणार आहे. तर याचं एक कॅल्क्युलेटर मी केलेलं आहे. फक्त तुम्ही या कॅल्क्युलेटरमध्ये जून महिन्यातलं जे बेसिक आहे ते तुम्ही टाकायचं आहे. तर या कॅल्क्युलेटरपर्यंत कसं पोहोचायचं, कसं वापरायचं, हा व्हिडिओ मी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत ही सगळी गोष्ट सांगणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारच्या ज्या वेतन वार्ता आहेत, जे महागाई भत्त्याचे कॅल्क्युलेटर आहेत, इन्क्रीमेंट कॅल्क्युलेटर आहेत, आता 8वा वेतन आयोग येऊ घातलेला आहे, त्याचंही कॅल्क्युलेटर बनवण्याचं काम जे आहे चालू आहे. तर हे सगळे जे कॅल्क्युलेटर आहेत, हा जो तुम्ही टेक्निकल टीचर हा जो चॅनल पाहता ना, यावरती ज्या ज्या वेळेस अशा प्रकारचे अपडेट येतात, जेन्युन अपडेट येतात, त्याच वेळेस मी हा व्हिडिओ अशा प्रकारचे व्हिडिओ बनवत असतो. तर या चॅनलला तुम्ही या ठिकाणी तुम्हाला जे सबस्क्राईबचं बटन दिसतंय ना, त्या सबस्क्राईबच्या बटनावरती क्लिक करा, बेल आयकॉनलाही एनेबल करा. आणि अशा प्रकारचे व्हिडिओ तुमचे जे सबस्क्रिप्शन असतील किंवा जे तुमचे या व्हिडिओला येणारे अशा प्रकारचे लाईक्स असतील, हे लाईक ज्यावेळेस मी पाहतो ना, तर मला अशा प्रकारचे फ्री कॅल्क्युलेटर बनवण्याची जी प्रेरणा आहे ती मिळत असते. म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर या व्हिडिओलाही लाईक करा आणि इतर आपल्या शासकीय बांधवांमध्ये या व्हिडिओला शेअर करायलाही विसरू नका. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला एक छोटंसं मोर, तुम्हाला या ठिकाणी माऊस कर्सर दिसतोय, त्या ठिकाणी एक मोर नावाचं बटन आहे. त्या बटनावरती तुम्ही क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी पुन्हा एकदा तुम्हाला मोर दिसेल, या मोरवरती पुन्हा एकदा क्लिक करा. मित्रांनो, अशा प्रकारच्या ज्या वार्ता आहेत यूट्यूब चॅनलवरती तर टाकतच असतो. सोबतच एक व्हॉट्सअपचा चॅनल केलेला आहे की ज्याचं नाव आहे बातमी पगाराची. त्यावरती सुद्धा अशा प्रकारचे अपडेट मी नेहमी पोस्ट करत असतो. तर मित्रांनो, तुम्ही या व्हॉट्सअप चॅनललाही या ठिकाणी मला फॉलो करू शकता. या ठिकाणी मी कॅल्क्युलेटरची लिंक बनवलेली आहे. वेब क्लायंट डॉट ओपन ॲज ॲप अशा प्रकारची लिंक आहे. या लिंकवर तुम्ही क्लिक केल्यानंतर हे कॅल्क्युलेटर फ्रीमध्ये ओपन होणार आहे. यामध्ये फक्त आपण काय करायचं आहे, आपलं जून महिन्यातली जी बेसिक आहे ना ते टाकायचं आहे. या ठिकाणी मी 4100 अशा प्रकारचं माझं बेसिक जे आहे ते टाकलेलं आहे. जुलै महिन्यामध्ये महागाई भत्ता 50 झालेला आहे, याच्यामध्ये बदल करू नका असं सांगितलेलं आहे. जून 2024 मध्ये महागाई भत्ता जो आहे तो 46% भेटत होता, यामध्येही बदल करू नका. घरभाडे भत्ता या ठिकाणी 10 होतोय, कारण या ठिकाणी महागाई भत्ता जो आहे या ठिकाणी 50 ज्यावेळेस होईल त्यावेळेस मी सांगितलंय की 10 होणार आहे, 20 होणार आहे आणि 30 होणार आहे. तर 10 मी या ठिकाणी ग्रामीण भागात राहत असल्यामुळं 10% मला महागाई भत्ता भेटतोय. तुम्ही जर पुण्यासारख्या ठिकाणी असाल तर 20% भेटेल, जर मुंबईसारख्या ठिकाणी असाल तर 30% भेटेल. जर तुमचं 10 असेल तर चेंज करू नका. मला प्रवास भत्ता भेटतोय 1350 रुपये. तुम्हाला जर वेगळा भेटत असेल तर तुम्ही या ठिकाणी टाईप करा. जर तुम्ही नवीन NPS धारक आहात, नवीन पेन्शन स्कीममध्ये असाल तर या ठिकाणी येस म्हणा, जर नसाल तर नो म्हणा. ठीक आहे. अशा प्रकारचं हे तुम्ही कॅल्क्युलेशन या ठिकाणी माहिती प्रोव्हाइड करायची आहे. यामध्ये जुलै महिन्यातील जर तुम्हाला इन्क्रीमेंट जाणून घ्यायची असेल तर या ठिकाणी एक बटन दिलेलं आहे, त्या बटनावरती क्लिक करून जुलै महिन्याचं जे कॅल्क्युलेटर आहे त्याचा व्हिडिओ ओपन होईल, त्यावर तुम्ही क्लिक करू शकता. त्यानंतर हे सॉफ्टवेअर मी कसं बनवलंय, तुम्हालाही जर तुम्हाला अशा प्रकारचे सॉफ्टवेअर बनवायचे असतील तर त्याचाही व्हिडिओ मी या ठिकाणी टाकलेला आहे. या बटनावरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. स्वतःचं एक्सेल बेस्ड जे क्रोम ब्राउझरमध्ये किंवा इतर कुठल्याही ब्राउझरमध्ये ओपन होईल अशा प्रकारचं तुम्ही ॲप जे आहे ते स्वतःचं बनवू शकता. यानंतर या ठिकाणी पेमेंट कॅल्क्युलेटर नावाचं या ठिकाणी एक ऑप्शन आहे, त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर क्षणार्धात तुम्हाला हे जे कॅल्क्युलेशन आहे हे मिळणार आहे. तर या ठिकाणी जूनमध्ये मिळणारा जो पगार होता बेसिक जे आहे त्याच्यामध्ये बदल होत नाहीये. ठीक आहे. यानंतर DA जो होता की 46% काढलेला आहे. HRA जो होता तो 9% काढलेला आहे. त्यानंतर TA हा 675 आहे, कारण जून महिन्यामध्ये 15 जूनपासून शाळा आहे म्हटल्यानंतर 1350ला 2 मी या ठिकाणी भागलेला आहे. NPS जी रक्कम आहे ती या ठिकाणी दाखवणार आहे आणि टोटल माझा पगार या ठिकाणी एवढा होतोय. यामध्ये NPS मायनस होणार आहे. त्यानंतर शासन हिस्सा जो 10% आहे तो मायनस होईल. तुमचा इन्कम टॅक्ससाठी तुम्ही जेवढं कॉन्ट्रीब्युशन देत आहे ते मायनस होणार आहे. परंतु ही एक रक्कम की जी इन्कम टॅक्ससाठी आपल्याला पात्र धरलेली असते, ही रक्कम या ठिकाणी आपल्याला दाखवत आहे.
आता या ठिकाणी आहे जुलैमध्ये, तर जुलैमध्ये माझं बेसिक जे आहे ते 3% वाढणार आहे, 42,300 बेसिक होईल. डीए जो आहे हा पुन्हा 50% कॅल्क्युलेट होणार आहे. 42,300 जर निम्म केलं तर या ठिकाणी 21,150 होतील. HRA जो आहे तो 10% कॅल्क्युलेट झालेला आहे. टीए जो आहे हा जुलैमध्ये आपल्याला पूर्ण 30-31 दिवस आपलं वर्किंग डे असल्यामुळे 1,350 होणार आहे. NPS आहे आणि टोटल पगार जो होतोय तो या ठिकाणी वाढतोय. तर नेमका किती फरक पडतोय जुलैमध्ये, किती फरक पडतोय, तर या ठिकाणी बेसिकमध्ये 1,200 रुपये फरक पडतोय, डीए मध्ये 2,244 पडतोय, 531 HRA मध्ये आहे, टीए मध्ये 675 का पडतोय, तर तो या ठिकाणी 1,350 जो आहे, जो 2 न भागलेला होता तो या ठिकाणी टीए मध्ये कुठलाही फरक पडत नाही, परंतु जूनच्या तुलनेत जुलैमध्ये हा वाढणार आहे. NPS मध्ये एवढा फरक पडतोय, टोटल जो आहे 5,132 रुपये, परंतु यामधले जो NPS आहे ते मी वजा केलेला आहे, तर टोटल फरक हा 4,000 म्हणजे 4,500च्या आसपास माझं बेसिकच्या तुलनेमध्ये हा पगारामध्ये फरक पडतोय. मित्रांनो, तुमचं बेसिक जास्त असेल तर फरक पडणार आहे या ठिकाणी जास्त. ठीक आहे, तर अशा प्रकारचं एक कॅल्क्युलेटर मी बनवलं. हे कॅल्क्युलेटर तुम्हाला कसं वाटलं या व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की कळवा. वेगवेगळ्या प्रकारचे आणखीन तुम्हाला कुठल्या प्रकारचे व्हिडिओ हवे असतील तेही कळवा. वेगवेगळ्या प्रकारचे कॅल्क्युलेटर हवे असतील तेही कमेंट, मी सगळे कमेंट वाचण्याचा प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, अशा प्रकारचे ह्या ज्या भविष्यातील वेतन वार्ता ज्या आहेत याचे अपडेट मिळवण्यासाठी या ठिकाणी मी एक बटन दिलेलं आहे. त्या बटनावर क्लिक केल्यानंतर हा टेक्निकल टीचर चॅनल जो आहे याची तुम्हाला लिंक ओपन होईल आणि या ठिकाणी जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. मला तुम्ही या ठिकाणी इन्स्पिरेशन देण्याचं काम करू शकता आणि फ्रीमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे जे व्हिडिओ आहेत हे आणखीन तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओलाही लाईक करा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.